प्रमाणे सध्याच्या 2025च्या नगर परिषदेच्या निवडणुकींचा निकाल पाहिलेलाच आहे। या निकालामध्ये एक नगर परिषद नेहमी चर्चेत राहिलेली आहे, ती आहे फुरसुंगी उरुळी देवाचीची नगर परिषद। याचं कारण असं, या नगर परिषदेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात जितके काही उमेदवार हे उतरले होते, सगळे एकापेक्षा एक मातब्बर होते आणि तितकेच चर्चेत राहिलेले आहेत। मग तो पक्ष असू देत किंवा उमेदवार असू देत, पण पक्षाची जेव्हा गोष्ट येते तेव्हा नगर परिषदेवरती बाजी कोणी मारली हे तुम्हाला माहितीच आहे। पण ज्यांनी बाजी मारली नाही त्यांची सुद्धा बाजू समजून घेणं सध्या महत्त्वाचं आहे। म्हणूनच या संदर्भात आज आपल्याशी बातचीत करायला आहेत सुजित थेवरे, जे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहेत। त्याचबरोबर या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पॅनल प्रमुख म्हणून सुद्धा आपली भूमिका बजावलेली आहे। आज आपण स्टार महाराष्ट्र न्यूजच्या आजच्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। जय महाराष्ट्र। निवडणुकीच्या दरम्यान जो काही निवडणुकीच्या रणधुमाळीचा काळ होता, त्या काळात जी धावपळ झाली, जो निकाल झाला, या सगळ्याचा आढावा तुम्ही थोडक्यात कसा घेऊ शकता? खरं तर सर्वप्रथम हा जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकार केलेला आहे। पक्ष म्हणून या निवडणुकीकडे पाहता गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची फुरसुंगीची शाखा सर्वप्रथम चालू केली। तिथून झालेली वाटचाल ते 16 उमेदवार आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मशाल या चिन्हावरती उभे केले होते। संतोष उर्फ सनी कांबळे म्हणून उमेदवार जे आम्ही नगराध्यक्षपदासाठी दिले होते। या दरम्यानच्या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही 13,000 मतदान घेतलं। ही खरं तर पक्षाची जमेची बाजू आपण बोलली पाहिजे। निवडणूक म्हणलं की विजय पराभव हे ठरलेलंच असतं, परंतु त्याच्या पुढे जाऊन माझ्यासारखा एक संघटनेतील कार्यकर्ता संघटना कुठपर्यंत पोहोचली याला महत्त्व देणार आहे। आम्ही या काळामध्ये पक्ष आमचा ज्या ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरला आणि 13,000 मतदान आम्ही घेतलं, याचा खरं तर मी शहर प्रमुख म्हणून मला माझ्या पक्षाचा प्रचंड अभिमान आहे। झालेला निकाल हा निश्चितच आमच्यासाठी अनपेक्षित होता, परंतु या निकालातून काही बोध घेऊन निश्चित येणाऱ्या काळामध्ये पक्ष म्हणून आम्ही फुरसुंगी उरुळी देवाचीच्या या भागामध्ये अतिशय चांगलं काम करू, एवढा मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो। अगदी निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही जितके उमेदवार उतरवले होते तितकेच्या तितके पराभूत होणं ही एक फार मोठी गोष्ट आहे। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चित गट आहे आणि या गटाच्या वाट्याला नेहमी विजय आलेला आहे। पण या नगर परिषदेमध्ये अख्ख्या उमेदवारांच्या वाट्याला पराभव आला, याची कारणे काय आहेत? नाही, निवडणूक एकतर प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, निवडणूक म्हटलं की विजय आणि पराभव हे ठरलेलंच असतं। खरं तर प्रथमच ही निवडणूक लागली होती फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेची, आणि पक्षाची या ठिकाणी म्हणजे गेल्या ज्यावेळी पक्षफुटीचे जे काही ग्रहण आमच्या पक्षाला लागलं होतं, त्यानंतर सत्ताधारी आमदार वगैरे सर्व विरोधी पक्षाचे होते। सद्य परिस्थितीमध्ये या ठिकाणी आमचा एकही नगरसेवक यापूर्वीही नव्हता किंवा चालू आमदारही नव्हते। संघटना या सर्व कठीण परिस्थितीवरती मात करून टिकून राहत होती। आज 13,000 मतदान मिळालं हा मी पराभव बिलकुल मानत नाही। शेवटी निवडणूक आहे, जनतेने दिलेला कौल हा मान्यच करायचा असतो, परंतु खरं तर मी कौतुक हे आमच्या उमेदवारांचं करेल। उमेदवार खरंच खूप ताकदीने लढले। शेवटी लोकशाही आहे, दिलेला कौल हा मान्यच करावा लागतो। आणि म्हणजे मी आता तुम्हाला अगदीच सांगतो, फार लोक बोलतील की निवडणुकीचा पराभव झाल्यानंतर EVM वर बोललं जातं। मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगू शकतो की आमचा पराभव हा जनतेने केलेला नाही, हा पराभव हा मशीनने केलेला आहे, एवढंच मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो। EVM वरती बोलणं ही फार मोठी गोष्ट आहे, कारण निवडणूक आली, निकाल झाला की जे विरोधक आहेत, जे पराभूत आहेत, ते नेहमी EVM वरतीच बोलतात। याच्या पाठीमागे काही स्पष्ट कारण की तुम्हाला वाटतं की तुमच्या पक्षाला जनतेने स्वीकारलेलं आहे पण EVM ने स्वीकारलेलं नाही? मी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी कुठलीही गोष्ट पुराव्याशिवाय बोलत नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, मी आता तुम्हाला अगदी उदाहरणासहित सांगेल। 27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रशांतदादा जगताप यांनी EVMच्या हॅकिंगचे पुरावे मांडले होते। अगदी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर केलं होतं। त्यांनी आमच्याच पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये, जिथे आमची फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद येते, त्या प्रभागातील त्या विधानसभा मतदारसंघातील कॉल रेकॉर्डिंगचे पुरावे सादर केले होते। अशा स्वरूपाचं मी अगदीच तुम्हाला म्हणजे माहितीसाठी सांगतो, तुम्ही पूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहिलेली आहे, जनतेने पाहिलेली आहे।
प्रत्येक मतदान केंद्रामध्ये येणारा माणूस स्वतःची ह्या मतदान प्रक्रियेमध्ये काही ठराविक गोष्टी असतात ज्याच्यामध्ये तुमचं ओळख पटवणं असेल, तुमची बोटाला शाई लावणं असेल, तुम्ही सही करणं असेल आणि त्यानंतर तुम्ही जाऊन मतदान करणं. साधारणतः तुम्ही मला एक गोष्ट सांगा, ह्या प्रक्रियेला 1 मिनिट लागेल का हो? ह्या 1 मिनिटामध्ये दिवसभराचे जे 10 तास असतात मतदानाचे, 7:30 वाजता मतदान चालू होतं, 5:30 वाजता मतदान बंद होतं, 10 तासामध्ये 600 मिनिट असतात. आणि या 600 मिनिटामध्ये तुम्ही अनेक केंद्र फोर्सून घेतली. 800 मतदान झालंय त्या केंद्रांवरती. एका केंद्रावरती एका बूथवरती 600 मिनिटामध्ये 800 मतदान कसं काय होऊ शकतं? आम्ही या गोष्टीवर बोललो की विरोधक सांगणार पराभव स्वीकारत नाहीये, ईव्हीएम वर बोलतात. आमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. आमचा आरोप, मी तुम्हाला सांगतो, आमचा आरोप हा विरोधकांवरती बिलकुल नाही. मला निवडणूक आयोगाने माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. हा, मी तेच बोलते. हे जे प्रश्न आहेत, हा आक्षेप आहे, हा विरोधकांच्या वरती घेण्याऐवजी तुम्ही निवडणूक आयोगावरती घेतलेला आहे का? हो, मी निवडणूक आयोगावरतीच बोलतोय. 600 मिनिटामध्ये तुम्ही 800 मतदान करून कसं काय घेताय? तुमच्या अधिकृत साईट वरती तुम्ही गुगल वरती माहिती घेतली ना, तुम्हाला कळेल 75 सेकंद हा म्हणजे त्याच्या कमी जास्त टायमिंग हा एका मतदानासाठी त्यांनी सांगितलेला आहे. मी 60 सेकंदाच्या हिशोबानेच मतदान सांगतोय तुम्हाला, तरी सुद्धा 600 मिनिटं होतात. 600 मिनिटामध्ये 800 मतदान कसं काय होऊ शकतं? म्हणजे तुम्ही आणलेल्या मशीन ह्या पूर्ण त्या नियमानुसार आहेत का? आता ह्या गोष्टी आम्ही बोललो की विरोधक सांगणार यांना पराभव मान्य नाही म्हणून ईव्हीएम वर बोलतात. प्रशांत दादांनी 24 नोव्हेंबर 2024 सांगितलं, 27 नोव्हेंबर 2024 सांगितलेलं आहे. त्याच्यावरती पुढं काय झालं? हे लोकशाहीसाठी फार घातक आहे. ईव्हीएम मशीन कुठंतरी सेट करायची, त्यातून निकाल घ्यायची, हे भारतीय लोकशाहीला शोभणारं नाहीये. निवडणुकीचा निकाल स्वीकार करणं, जनतेचा कौल मान्य करणं इथपर्यंत सर्व ठीक आहे, परंतु अशा चुकीच्या पद्धतीने जर निवडणूक होत असेल तर हे फार घातक आहे. हे प्रश्न तुम्ही निवडणूक आयोगाकडे मांडलेले आहेत? निश्चितपणानं आम्ही निवडणूक आयोगाकडे हे सर्व आमचे प्रश्न लेखी स्वरूपामध्ये सादर करतोय. दुसरी गोष्ट, आमचा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पूर्ण फॉलोअप घेणार आहोत. आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने द्यावीत. निवडणूक आयोगाने याच्यावरती काही उत्तर दिले नाही? अजून त्यांनी आम्हाला काहीच उत्तर दिलेलं नाही. बरं, मुद्दा तेव्हा येतो जेव्हा जेव्हा निवडणूक लागते, जेव्हा एखादा पक्ष पडतो, तेव्हा मग ईव्हीएम वरती घेतलं जातं. म्हणजे 2024च्या दरम्यान जेव्हा सुरुवातीला एप्रिलमध्ये लोकसभेची निवडणूक झाली, त्यावेळेला ईव्हीएमचा मुद्दा कोणीच उचलला नव्हता, कारण विरोधी पक्ष त्यावेळेला बाजी मारला होता. आणि माझं पहिलं ऐकून घ्या. आणि त्यानंतर जेव्हा विधानसभा झाली, ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली, त्यावेळेला ईव्हीएमचा मुद्दा उचलून धरण्यात आला. आणि ज्यावेळेला परत पुण्यामध्ये अजितदादा पवार गटाने सत्ता गाजवली, तेव्हा तुमच्या मार्फत म्हणजे विरोधी पक्षाकडून हा ईव्हीएमचा मुद्दा काढला जातो. तुम्ही म्हणाला जसं की प्रशांतदादा जगतापांनी पुरावे दिले होते, यावेळेला सुद्धा पुरावे हवेत, कारण निवडणूक आयोगाकडे तुम्ही एखाद्या गोष्टीची जेव्हा तक्रार करता तेव्हा निवडणूक आयोग त्यावरती पुरावे मागतं. मग यावेळेला तुम्ही पुरावे काही देऊ शकाल त्यांना? आता मी अगदीच तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. तुम्ही मला सांगताय लोकसभेच्या वेळी कोणी आक्षेप घेतला नाही. पहिला मुद्दा असा आहे, आक्षेप कोणी घ्यायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही मला आता फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषदेबाबत प्रश्न विचारलेला आहे. मी त्याचे तुम्हाला अगदी एक कॅज्युअल उदाहरण दिलेलं आहे. 600 मिनिटामध्ये 800 मतदान कसं काय होऊ शकतं ह्याचं मला उत्तर पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, प्रशांत दादांच्या बाबतीमध्ये दादांनी ज्यावेळी मुद्दा मांडला होता ना, दादांनी 12 लाख रुपये काहीतरी चलन भरूनही परत रिकाउंटिंगचा विषय घेतला होता. त्यालाही पुढे स्टे दिला गेला. सत्तेचा पूर्ण गैरवापर केला जातो. आम्ही विरोधी पक्षाची मुस्कटदाबी अहो 13,000 मतदान माझ्या पक्षाने घेतलेले इथं फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषदेमध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये आमच्या फुरसुंगी उरुळ देवाची नगर परिषदेमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री येऊन गेले, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष येऊन गेले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मंत्री येऊन गेले. त्या तुलनेमध्ये आमच्या पक्षाला कुठलंही पाठबळ नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान घेतोय. आणि पराभव म्हणून आम्ही ईव्हीएमवर शंका बिलकुलही घेत नाही. आमचा पराभव व्हायला आमचे इथं यापूर्वी काही 20 नगरसेवक नव्हते की आता सगळे पडले. आम्ही आजही सांगतो 13,000 मतदान घेतलं, आम्ही ताकदीने पुढे गेलेलो आहे निवडणुकीमध्ये.
माझा स्पष्ट मुद्दा असा आहे, कोणी ईव्हीएमचा मुद्दा उचलायचा, कोणी त्याच्यावरती आक्षेप घ्यायचा, कोणी त्याचे पुरावे सादर करायचे. मी पुराव्यानिशी सादर करणार आहे, त्याचा मी फॉलोअप घेणार आहे आणि माझा पक्ष म्हणून मी पूर्ण त्याचा एक सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रयत्न करेन. माझा मुद्दा तोच आहे, कारण आक्षेप घेणं ही फार सोपी गोष्ट आहे. आजकाल आपण पाहता सोशल मीडियावरती कुठल्याही अगदी गोष्टीवरती आक्षेप घेतला जाऊ शकतो बरोबर. किंवा मीडिया समोरही आजकाल काही बोलणं अगदी अवघड नाहीये, बरोबर. सोपं आहे. पण ज्यावेळेला आक्षेप घेतला जातो निवडणूक आयोगावरती त्यावेळेला मात्र पुराव्यांची गरज लागतेच. मग त्यावेळेला तुम्ही कोणते पुरावे सादर करू शकाल? माझ्याकडे त्या संदर्भामधील पूर्ण पुरावे आहेत. त्याची कायदेशीर तपासणी करून आम्ही त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करतोय लेखी. दुसरी गोष्ट, भारतापेक्षा म्हणजे तुम्हाला आता मी एकच गोष्ट सांगतो, भारतापेक्षा अमेरिका हे प्रगत देश आहे. अगदीच अगदीच. अमेरिकेमध्ये निवडणूक कशी होते हो? तुमच्या माहितीसाठी सांगतो, अमेरिकेमध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होते. भारतामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बॅलेट पेपरच्या निवडणुकीची मागणी आहे. काय अडचण आहे? ऐनवेळी नगर परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लावताना महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं जातं की तुमच्या ईव्हीएमला जी आपली पुढची हे असते पेपर जो येतो ज्याच्यामध्ये आपण मतदान कोणाला केलं त्याची एक चिठ्ठी येते, ते नाही. हे का सांगितलं जातं ऐन वेळेला आणि त्याच्या संदर्भात काय अडचण होती निवडणूक आयोगाला, हेही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तिचा दर्जा हा कायम ठेवला पाहिजे, परंतु ती सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते असा माझा स्पष्ट आरोप आहे. हा आरोप करताना एक गोष्टही महत्त्वाची वाटते, कारण काही दिवसांपूर्वी मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओज बाहेर आले, काही सीसीटीव्ही फुटेज बाहेर आले, ज्यामध्ये ईव्हीएमची छेडछाड केली जात होती, तेही अर्ध्या रात्री, आणि त्याचे व्हिडिओज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाले. आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच आहे, म्हणजे अगदी 3-4 दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. जेव्हा मतदान झाले त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल झाले. पण हे सगळं होत असताना तुम्हाला असं काही वाटतं की इकडे असा काही प्रकार घडला असेल किंवा मग पहिला सेट होऊन इकडे गोष्टी आल्या असतील? निश्चितपणानं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, अगदी सोशल मीडियावरती ह्याच आत्ता रिसेंटली झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये एक व्हिडिओ आला होता. त्याच्यामध्ये ते एक रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे की आम्ही तुम्हाला सेट करून देतो, 1 कोटी रुपयामध्ये 11,250 मतं देतो. अशा स्वरूपाचं जर का रेकॉर्डिंग येत असेल तर मी पक्षाचा जबाबदार पदाधिकारीच नाही, तर एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा ईव्हीएम वरती शंका घेणं हे स्वाभाविक आहे. बरोबर, अगदीच. आणि हा काही एकदा झालेला प्रकार नाहीये, अनेकदा तुम्ही आजही सोशल मीडियावरती पाहताय ईव्हीएम वरती शंका घेणारे अनेक व्हिडिओज, अनेक क्लिप्स व्हायरल होत आहेत. परंतु सत्तेचा गैरवापर करत ते सर्व प्रकरण दाबणं, त्याच्यावरती कुठलीही कारवाई न करणं, हे खरं तर भारतीय लोकशाहीसाठी फार घातक आहे. पण जेव्हा आक्षेप घेत असताना तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहेत, त्यामुळे इतकी मोठी नगर परिषद कदाचित तितकीच माजी मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा ही महत्वाची आहेच. पण हा जेव्हा आक्षेप घेतला जातो तेव्हा त्यांच्या कानापर्यंत तुम्ही ही गोष्ट पोहोचवलेली आहे? निश्चितपणानं आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे युवा सेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांची भेट घेऊन आम्ही हे सर्व पुरावे आणि ह्या सर्व गोष्टी त्यांच्यासमोर मांडणार आहोत. म्हणजे अद्याप मांडलेले नाही? त्यांच्याशी संपर्क झालेला आहे. साहेब मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त होते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाऊन पक्षातील सर्व कार्यकर्ते, पक्षातील सर्व पराभूत उमेदवारांना घेऊन आम्ही पक्षप्रमुखांची भेट घेऊन या सर्व गोष्टी त्यांच्या कानावरती घालणार आहोत. तुम्हाला काय वाटतं की यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काय प्रतिक्रिया असतील? नाही, साहेबांचा वारसा हा लढण्याचा आहे, सर्वात महत्वाचं सांगतो तुम्हाला. साहेब कधीच खचत नाही आणि साहेब कार्यकर्त्याला खचून देत नाही. आम्ही आमची व्यथा साहेबांपर्यंत मांडणार आणि मला विश्वास आहे साहेब ताकदीनं पाठीमागं उभं राहतील आणि ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी साहेब हवी ती मदत आम्हाला करतील. अगदीच. ईव्हीएमचा प्रश्न राहिला, पराजयाचा प्रश्न राहिला, पण महत्वाचा मुद्दा तेव्हा येतो, तुम्ही जसं म्हणालात की इतिहास साहेबांचा जो आहे तो लढण्याचा आहे, पण पक्षाचाही इतिहास लढण्याचा आहे आणि तसे कार्यकर्त्यांचाही इतिहास बनत गेला पाहिजे. मग आता पराभव पाठीमागे सोडून तुमची पुढची वाटचाल काय असणार आहे? एक सर्वात महत्वाचं सांगतो तुम्हाला, ज्यावेळी पक्ष फुटीनंतर फुरसुंगी गावामध्ये म्हणजे पक्षासोबत जे काही कार्यकर्ते होते ते सर्व सत्ताधारी आमदारांसोबत गेले.
त्यानंतरही आज ताकदीनं पक्ष फुरसुंगी गावामध्ये उभा आहे. म्हणजे अगदी मी गौरवाने सांगेल तुम्हाला की पक्षाच्या माध्यमातून गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये अनेक कार्यक्रम घेण्यात आले आणि त्या कार्यक्रमाचं फलित म्हणजे भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असून त्यांनाही 32 नगरसेवकांचा कोरम पूर्ण करता आला नाही. त्याच ताकदीमध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला इथं नेतृत्व नव्हतं तरी आज आम्ही 16 उमेदवार पक्षाच्या चिन्हावरती उभे करू शकलो. नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही देऊ शकलो आणि ताकदीने लढलो. ही लढण्याची संस्कृती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे. हीच संस्कृती पुढं जोपासली जाईल आणि नव्या उमेदीने पुन्हा एकदा पक्ष बांधण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करेल एवढा विश्वास मला निश्चित आहे. पक्षाचं काम, गट ह्या सगळ्या गोष्टी तर आहेच, पण जेवढे उमेदवार तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले होते त्यांची पुढची जी राजकीय वाटचाल असेल, आता एक पॅनल प्रमुख म्हणजे तुम्ही त्यांच्याशी चांगले कनेक्टेड आहात, त्यांची राजकीय वाटचाल ही पुढे सुरळीत अशी चालू राहील, सामाजिक कार्य चालू राहतील की मग फुल स्टॉप लावतील ते? नाही, फुल स्टॉप लावणारच नाहीत. सर्वात महत्वाचं सांगतो, विश्वासाने सांगतो मी तुम्हाला. अगदी नाही, तुम्ही हे वाक्य जेव्हा बोलला तेव्हा मला एक बोलतोय गोष्ट आठवली, फुल स्टॉप लावणार नाहीत. तुमचे एक उमेदवार आहेत जे विशाल नाना हरपळे प्रभाग क्रमांक 6 मधून लढले. मतदानाची मतमोजणी झाल्याबरोबर बाहेर येऊन त्यांनी अनाउन्समेंट केली की ते राजकीय संन्यास घेत आहेत. तुम्हाला एक सर्वात महत्वाचं सांगतो विशाल नाना हरपळेंच्या बाबतीमध्ये. तुम्ही त्यांना किती ओळखता मला माहित नाही, मी फुरसुंगीतलाच आहे. विशाल नाना हरपळे हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते ज्यावेळी होते, एकटे नाना होते, एकट्या माणसाने सुरू केलेला हा संघर्ष त्यांनी काँग्रेसचा आमदार निवडून आणेपर्यंत नेला. नानांसारखा लढवय्या युवक तुम्हाला पूर्ण फुरसुंगीत कुठे मिळणार नाही. ते माझ्या पक्षाचे उमेदवार होते म्हणून मी सांगत नाही. मी आजही तुम्हाला विश्वासाने सांगतो, नानांनी जे सामाजिक काम केलेलं आहे ते कुठल्याही पक्षाच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी सुद्धा केलेलं नाही. सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, फुरसुंगी गावामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी माहिती आहे, शंभू महादेवाचं मंदिर माहिती आहे. शंभू महादेवाच्या मंदिराचं एक ताजं उदाहरण तुम्हाला देतो. फुरसुंगी महादेवाचं मंदिर हे 12 महिने अन्नदान चालू असणारं भारतातलं एकमेव महादेवाचं मंदिर आहे. ते अन्नछत्र कोणी सक्सेसफुल केलं तर ते विशाल नाना हरपळेंनी केलं. शंभू महादेव देवस्थान ट्रस्टच्या शाळेमध्ये त्यांच्या कामाच्या बाबतीत शंका नाहीच आहे. त्यांनी कामं केली असतील, जनतेने ती पाहिली असतील, ती सांगूनही दाखवायची आता गरजही पडणार नाहीये. पण नानांनी जेव्हा बाहेर आले मतदान केंद्राच्या तेव्हा त्यांनी हे सांगितलेलं आहे की मी संन्यास घेतोय. आणि तुम्ही म्हणताय की तुमचे जितके काही उमेदवार आहेत ते राजकीय पुढे कार्य चालू ठेवतील, सामाजिक कार्य पुढे चालू. मी तुम्हाला काय सांगितलं की नानांचा बाणा हा लढवई आहे. नानांनी ती प्रतिक्रिया दिली असेल 100%. तुमच्यापेक्षा मी तुम्हाला सांगितलं ना, नानांची ती प्रतिक्रिया ऐकल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख मला झालं होतं. आम्ही निश्चितपणानं, नाना हे माझ्यासारख्या युवकांसाठी आदर्श आहेत. नानांच्या वाटचालीवरतीच आम्ही पुढे चालणार आहे. नानांना आम्ही निश्चितपणानं नानांची मनधरणी करू. नानांना सोबत घेऊन नानांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून फुरसुंगीतील लोकोपयोगी कामं केली जातील आणि त्याच ताकदीने नानाच्या पाठीमागे आम्ही उभं राहून हा पुन्हा एकदा चांगल्या कामाचा झंझावात नक्की तुम्हाला फुरसुंगीत पाहायला मिळेल. नानांची समजूत आम्ही नक्की घालू हा मला विश्वास आहे. आणि बाकी काहीच नाही आहे. मी नानांच्या बाबतीत तुम्हाला एक शेवटचा अगदी थोडक्यात सांगतो. नाना लढणाऱ्या माणसाच्या कायम पाठीमागे असतात. नानांना तुम्ही जे सांगताय ना, नानांना सर्व पक्षातून वापर होती, परंतु नाना माझ्यासारख्या सामान्य घरातून आलेल्या युवकाच्या पाठीशी उभे राहिलेत. आणि नाना कधीच अर्ध्यात वाट सोडणारा माणूस नाही. ते ताकदीनेच माझ्या पाठीशी उभे राहतील एवढा मला ठाम विश्वास आहे. अगदीच खूप सारी बातचीत झाली, त्यातून एक गोष्ट मात्र निश्चित माझ्याकडे तरी क्लिअर होते आणि कदाचित प्रेक्षकांच्या पर्यंत पण क्लिअर होते की निवडणुकीत जिंकल्यानंतर आनंद साजरा करणे फार वेगळी गोष्ट आहे, पण हरल्यानंतर सुद्धा की आम्ही इतक्या मतापर्यंत जाऊन पोहोचलो हा आमचा विजय आहे. ही गोष्ट म्हणणे खरंच फार कौतुकास्पद आहे. आणि तुमचे जे जितके काही उमेदवार लढले ते उमेदवार फक्त लढलेले नाही आहेत, तर त्यांनी पक्ष पहिल्यांदा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवला, अनेक चांगल्या मतापर्यंत पोहोचला.
कदाचित हातात संविधानिक पद नसेल, पण कार्य त्यांच्या हातून घडत राहो, निश्चित राहो. तुमच्या हातून, तुमच्या संपूर्ण पॅनेलच्या हातून घडत राहो, अशा शुभेच्छा तर तुमच्या पाठीमागे आहेतच. पण तुम्ही इतक्या वेळात वेळ काढून काही प्रखर मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आज आपल्यासोबत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी पॅनल प्रमुख म्हणून भूमिका बजावली, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख म्हणून जे आपली भूमिका बजावतायत ते सुजित ठेवरे आपल्यासोबत होते. त्यांच्याशी आज आपण बातचीत केलेली आहे. एकंदरीत संपूर्ण बातचीत तुम्ही पाहिलेली आहे. मग तो ईव्हीएमचा मुद्दा असू द्यात किंवा मतदारांचे आभार असू द्यात, प्रत्येक गोष्टीपर्यंत आपण चर्चा केलेली आहे. पण तुम्हाला आणखीन अशा काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या वरती चर्चा ऐकायच्या असतील आणि अशा विशेष मुलाखती पाहायच्या असतील तर पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.